म्हणजे थोडक्यात एखादा जर डेव्हलपर काम करतो किंवा कॉन्ट्रॅक्टर काम करतो त्या स्वरूपाचं काम परिषदेने केलं, पण परिषदेने पहिल्या दिवसापासून ठरवलं होतं की हे सर्व काम जे आहे ते नो प्रॉफिट नो लॉसेसवर आपण करणार आहोत. आणि त्याप्रमाणे हे टप्प्याटप्प्यामध्ये म्हणजे 1992 साली जमिनीचा ताबा प्राप्त झाला. त्याच्यानंतर 1994 साली त्याचा ज्याला आपण म्हणतो त्याप्रमाणे BMCच्या ज्या परवानग्या घ्यायला लागतात, लेआउट पास करणं वगैरे, ते केल्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली 1996 साली. आणि 1996 ते 2008 या जवळपास 12 वर्षाच्या टप्प्यामध्ये जवळपास 6200 घरं म्हणजे 126 इमारती परिषदेने पूर्ण केल्या. आणि त्याच्यामध्ये आपण त्या सर्व लोकांना त्याचा ताबा दिला आणि हे नागरी निवारा परिषदेची जी सुरुवात झाली बेसिकली ती 1981 साली झाली. मृणालताई गोरे, बाबा सामंत, त्याचप्रमाणे आमचे इतर विश्वस्त तेव्हा होते जसे कमलताई होत्या, त्याच्यानंतर वसंत शिराळीजी होते, हळणकरजी होते, निवरेकरजी होते, नाकरेकरजी होते. या सर्व समाजवादी मंडळींनी एकत्र येऊन ह्या नागरी निवारा परिषदेचा जो पाया रचला त्याची सुरुवात अशी झाली. खरा इतिहास फार मोठा आहे आणि वेळेचं बंधन असल्यामुळे मी फार ते शॉर्ट करायचा प्रयत्न करीन. 1976 साली जो आपला ULC कायदा आणलेला होता काँग्रेस सरकारने त्यावेळेच्या, त्या कायद्याचा अभ्यास बाबा सामंत यांनी केला होता. आणि त्यांना त्याच्यात असं आढळलं होतं की हा कायदा असं सांगतो की 500 स्क्वेअर मीटरच्या वरती जर जागा शहरी विभागामध्ये एखाद्या जमीनदाराकडे असेल तर ती जागा, त्याच्यापेक्षा अधिकची जागा शासन अधिग्रहित करू शकतं आणि त्याच्यासाठी फार कमी मोबदला देऊन ती जागा घेता येते. आणि ती जागा घेतल्यानंतर ती जी जागा आहे, ती जी जमीन अधिग्रहित केली जाईल, ती जमीन सार्वजनिक वापरासाठी ही विविध प्रकारचे सार्वजनिक प्रयोजनासाठी शासन देऊ शकतं सवलतीच्या दरात. तर ही पर्टिक्युलर जी त्याच्यामध्ये प्रोव्हिजन होती त्या कायद्यामधली, त्याचा आधार घेत मृणालताई, बाबा सामंत आणि मगाशी मी जशी नावं घेतली त्या सर्व विश्वस्त मंडळींनी एकत्र येऊन मुंबईमध्ये एक मोठ्या प्रमाणावरचं आंदोलन उभारलं. आणि लिटरली म्हणजे आपण म्हणतो तसं वस्त्यावस्त्यात जाऊन या गोष्टीचा प्रचार केला की आपण ही जी तरतूद आहे या तरतुदीचा आपण फायदा घेतला पाहिजे आणि शासनाकडे जाऊन जमिनीसाठी मागणी केली पाहिजे. कारण जमीन जर सवलतीच्या दरात मिळाली तर आपण त्याच्यानंतर कशा प्रकारे आपल्याला परवडणारी घरं बांधायची हे आपण ठरवू शकतो. त्याच्यामुळे आजचा जो घरांचा प्रश्न निर्माण झालेला आहे मोठा, त्याच्यामध्ये परवडणारी घरं हा जो शब्द आहे त्याला एवढं महत्त्व आहे की जसं गावामध्ये आपली जेव्हा स्वतःची जमीन असते त्या जमिनीवर किती मोठं घर बांधायचं ते आपण ठरवतो, ते आपण आपल्या ताकदीप्रमाणे ठरवतो. तोच जो कन्सेप्ट आहे म्हणजे गावामध्ये जेव्हा स्वतःचं घर असतं त्याच्यावरती आपण आपल्या पैशातून आपल्याला परवडेल एवढं मोठं घर आपण बांधतो. तोच विचार हा सामंत साहेबांनी एक फार मोठ्या प्रमाणावर केला आणि त्यांनी शासनाकडे मागणी करण्यासाठी जे एक मोठं आंदोलन जवळपास 83 सालापासून हे आंदोलन चालू झालं. त्या आंदोलनात जवळपास 5,500 लोकांनी सहभाग घेतला. ते नागरी निवारा परिषदेचे सभासद रूपामध्ये त्यांना घेण्यात आलं. आणि त्याच्यानंतर या आंदोलनाचे काही जे टप्पे होते त्याच्यातला एक महत्त्वाचा टप्पा असा होता की एक आमरण उपोषण करावं लागलं सर्व विश्वस्तांना. आणि त्या आमरण उपोषणानंतर जमीन देण्याबाबत तेव्हाच्या शासनाने मंजुरी दिली. प्रत्यक्ष जमीन 1992 साली हातामध्ये आली. ती 62 एकर जमीन नागरी निवारा परिषदेच्या हातामध्ये आली. म्हणजे त्यांना ताबा नागरी निवारा परिषदेला देण्यात आला. आणि त्याच्यानंतरची पुढची प्रक्रिया जी आहे ती विश्वस्तांच्या मार्फत टप्प्याटप्प्यात पार पाडण्यात आली. तर या नागरी निवारा परिषदेचा गाभा जो आहे तो 2 गोष्टींवरती आधारलेला आहे. म्हणजे असं म्हणेन मी आज होता असं मी म्हणतो ह्याच्यासाठी की ULC ऍक्ट जो आहे त्या ULC ऍक्टच्या माध्यमातून ही जमीन जी मिळवण्यात आली तो एक मोठा आधार नागरी निवारा परिषदेला होता. आणि दुसरं त्याच्याच पॅरलली
जेव्हा ही जमीन देण्यात आली परिषदेला तेव्हा एक अट अशी घालण्यात आली होती की परिषदेने तिथे गृहनिर्माण संस्थांची स्थापना करावी, म्हणजे जे गृहनिर्माण संस्थांना सवलतीच्या दरात जमिनी देण्याचं शासनाचं धोरण आहे त्या धोरणाच्या आधारे त्या गृहनिर्माण संस्थांना या जमिनीचं वाटप करता येईल आणि मग त्या गृहनिर्माण संस्था आपापली इमारत त्या जमिनीवर बांधू शकतील. त्याच्यामुळे जेव्हा खरं तर प्रत्यक्षात जेव्हा 1981 साली हे मोठ्या प्रमाणावर आंदोलन झालं तेव्हा 55 लाखाचा एक धनादेश आपण म्हणूया डिमांड ड्राफ्ट घेऊन वसंतदादा पाटलांकडे आमचे विश्वस्त मंडळी सगळे गेली होती. तेव्हा हे धोरण पण अंमलात आलेलं, तेव्हा धोरण जाहीर पण झालेलं नव्हतं. इनफॅक्ट मे 83 मध्ये धोरण जाहीर झालं आणि त्याच्यानंतर हे जे धोरण आहे की सहकारी गृहनिर्माण संस्थांना कशा प्रकारे जमीन देता येते त्या धोरणाच्या संकल्पनेमधनं नागरी निवारा परिषदेची जी उभारणी झाली त्याला हे धोरण आणि त्यातल्या हे ज्या GRs आपण ज्याला म्हणतो शासन निर्णय आहेत ते उपयोगी पडले. तर हे जे शासनाचं 1983चं धोरण आहे ते नंतर टप्प्याटप्प्यात त्याच्यामध्ये बदल झाले आणि आज ते 2017चा लेटेस्ट GR त्याच्यामध्ये 2019चा त्याच्यामध्ये GR आहे. तर ह्या पर्टिक्युलर जे शासनाचं धोरण आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर जे सभासद आहेत सोसायटीचे त्यांचं 15 वर्षाचं वास्तव्य मुंबईत असलं पाहिजे. त्या अशा संस्थांनी त्यांची नावं कलेक्टरांकडनं मंजूर करून घेतली पाहिजे आणि अशा सर्व लोकांनी एकत्र येऊन मगच त्यांना जमिनीचा ताबा दिला जाईल आणि त्याच्यानंतर तिथे उभारणी करता येऊ शकते. त्यांना हवी त्या पद्धतीने त्यांच्या संस्थांची. आणि तिथे एक इन्कमचं लिमिट दिलेलं आहे प्रत्येक म्हणजे कुठल्या इन्कम लिमिटची जो वर्ग आहे तो किती क्षेत्रफळाचं घर बांधू शकतो यासाठी त्या पर्टिक्युलर एक आपण काय म्हणतो स्लॅब्स त्यांनी ठेवलेले आहेत. त्या स्लॅब्स त्याच्यामध्ये आणि त्या स्लॅब्सप्रमाणे त्यांनी घरं बांधावीत असा त्याच्यामध्ये प्रस्तावित आहे. तर नागरी निवारा परिषदेचे मी म्हटलं तसं की ULC कायदा होता त्याच्यामुळे जी जमीन शासनाने ताब्यात घेतली त्यातली 62 एकर जमीन शासनाकडे दिली. मग विश्वस्तांना असा निर्णय घ्यावा लागला की जी सगळी मंडळी जवळपास 5500 मंडळी होती प्लस त्याच्यावरती जे रिझर्वेशन ठेवावं लागतं आपल्याला त्याच्यामुळे टोटल संख्या झाली जवळपास 6200. अशा पद्धतीने 6200 घरांसाठी हा प्रकल्प परिषदेने जो उभारला तो उभा करताना परिषदेला प्रत्यक्ष जमिनीचा प्रत्यक्ष मालकी हक्क कुठलाही दिला गेला नाही. तर हे सर्व संस्थांच्या गृहनिर्माण संस्थांच्या वतीने परिषदेने हे काम केलं. त्याच्यामुळे हे काम करताना परिषद हे एक सेंट्रल एजन्सी आपण ज्याला म्हणतो तसे एक दुवा म्हणून इथे काम केलं. म्हणजे थोडक्यात एखादा जर डेव्हलपर काम करतो किंवा कॉन्ट्रॅक्टर काम करतो त्या स्वरूपाचं काम परिषदेने केलं. पण परिषदेने पहिल्या दिवसापासून ठरवलं होतं की हे सर्व काम जे आहे ते नो प्रॉफिट नो लॉसेसवर आपण करणार आहोत आणि त्याप्रमाणे हे टप्प्याटप्प्यामध्ये म्हणजे 1992 साली जमिनीचा ताबा प्राप्त झाला. त्याच्यानंतर 1994 साली त्याचा ज्याला आपण म्हणतो त्याप्रमाणे BMCच्या ज्या परवानग्या घ्यायला लागतात लेआउट पास करणं वगैरे ते केल्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली 1996 साली आणि 1996 ते 2008 या जवळपास 12 वर्षाच्या टप्प्यामध्ये जवळपास 6200 घरं म्हणजे 126 इमारती परिषदेने पूर्ण केल्या आणि त्याच्यामध्ये आपण त्या सर्व लोकांना त्याचा ताबा दिला आणि हे सर्व काम करताना जसं सुरुवातीपासून ठरवण्यात आलं होतं तसं ते नो प्रॉफिट नो लॉस या बेसिसवरती परिषदेने हे काम केलेलं आहे. ऑफकोर्स हे काम करताना खूप अडचणी आल्या. त्या अडचणींच्या सगळ्या मी टप्प्यात जात नाही कारण खूपच त्याच्यामध्ये वेळ जाऊ शकतो. बेसिकली सांगायचा मुद्दा असा की नागरी निवारा परिषदेने हा जो प्रकल्प उभारला 62 एकर जमिनीवर जवळपास 126 संस्था आज गृहनिर्माण संस्था तिकडे आहेत. त्या सर्व क्लास 2 या कॅटेगरी खाली येतात. कब्जेदार वर्ग ज्याला 2 म्हणतो त्या 2 वर्ग खाली येतात. 2 वर्ग खाली आल्यामुळे काही अटी शर्ती त्यांना पाळाव्या लागतात आणि त्या अटी शर्ती त्यांना अशा पाळाव्या लागतात की त्यांना स्वतःचं घर जर विकायचं असेल तर कलेक्टरांकडे त्यांना परवानगी घ्यावी लागते आणि त्याचप्रमाणे उद्या त्यांना जेव्हा स्वतःचा विकास कधी करायची वेळ येईल तेव्हा सुद्धा त्यांना कलेक्टरकडे जावं लागतं. आता शासनाने काही जी धोरणं आणलेली आहेत त्याच्यामुळे आता क्लास 2 टू क्लास 1 साठी काही आता नव्याने GR निघत आहेत आणि ह्या संस्थांना सुद्धा आता
स्वतःला क्लास 2 मधनं क्लास 1 जाण्यासाठी, म्हणजे मालकी हक्काने जी जमीन शासनाची आहे 62 एकर, ती आता त्यांना स्वतःची काही प्रीमियम भरून, काही त्याला आपण रूपांतरण मूल्य ज्याला म्हणतो, ते रूपांतरण मूल्य भरल्यावरती त्यांना ती स्वतःच्या मालकीची पण होण्याची शक्यता आता खूपच चांगल्या पद्धतीने निर्माण झालेली आहे. एक जस्ट 2 दिवसापूर्वी एक GR निघालेला आहे, त्याच्याप्रमाणे RR रेटच्या फक्त 5% प्रीमियम किंवा रूपांतरण मूल्य भरून जी जमीन शासनाची आहे ती जमीन सुद्धा आता या सोसायट्यांच्या मालकीची होऊ शकते, असा एक आता GR पण नव्यानेच काल परवा चालेला आहे. त्याची अंमलबजावणी थोड्या दिवसात होईल असं वाटतंय. तर थोडक्यात हा नागरी निवाराचा प्रकल्प जो आहे तो ह्या पद्धतीने त्याचे जे बेसिक्स होते की ज्या गोष्टींच्या आधारे हा नागरी निवारा परिषदेचा प्रकल्प उभारला गेला, त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं कारण जसं मगाशी सांगितलं तसं ULC ऍक्ट होता. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे जे शासनाने सहकारी गृहनिर्माण संस्थांना सवलतीने जमीन देण्याचं धोरण आहे ते अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. आणि तिसरं ऑफकोर्स एवढ्या मोठ्या प्रमाणाचा जो प्रकल्प उभा करावा लागतो त्याच्यासाठी जे विश्वस्त मंडळी आमची होती, आज गिरीशदादा पण इकडे आहेत, गिरीश सामंत, ते पण आमच्या परिषदेचे एक 10-12 वर्ष अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि त्यांच्यासारखेच बाकीचे मगाशी म्हटलं तसं आमचे जे पूर्वीचे जे सर्व विश्वस्त होते त्यांनी अत्यंत म्हणजे झुकून काम केलं. जवळपास 1981 पासून हे 25 वर्षाच्या कालावधीमध्ये हा प्रकल्प आपण आजच्या परिस्थितीत म्हणजे आजच्या एका चांगल्या सुस्थितीत आणलेला आहे. ह्याच्यामध्ये आज नागरी निवारा परिषद शाळा पण आपण चालवतो. जवळपास 600 मुलं आपल्या शाळेमध्ये आहेत. मराठी शाळा आपण चालवतोय. आणि जी सुरुवातीची संकल्पना होती की जे सभासद तिकडे वेगवेगळ्या मुंबईच्या ठिकाणावरून येतील त्यांच्या मुलांनी कुठे जायचं म्हणून ही शाळा आपण जवळपास 1999 साली चालू झाली. आणि 1999 साली चालू झाल्यानंतर आज 25 वर्ष त्या शाळेला झाली आणि आम्ही ती आज शाळाही चालवतो आहे. आमच्या शाळेच्या सेकंडरी स्कूलला ऑलरेडी ग्रँट मिळतं, सॅलरी ग्रँट. प्राथमिक शाळेला पण आता जस्ट रिसेंटली अनाऊन्स झालेलं आहे की 60% त्यांनाही ग्रँट आता मिळायला लागेल. ऑफकोर्स आता आमची जी शाळा आम्ही चालवत आहोत ती शाळा बॅरेक्समध्ये आहे आणि त्याचं ज्याला म्हणतो आपण चांगल्या पद्धतीने इमारत बांधण्यासाठी आमच्या काही प्रक्रिया त्याच्यामध्ये चालू आहे. तर आता आपला विषय जो आहे तो विषय महत्त्वाचा असा आहे की ज्या पद्धतीने नागरी निवारा परिषदेची उभारणी झाली, ज्या पद्धतीने नागरी निवारा परिषदेच्या माध्यमातून मराठी माणसांना 80 ते 85% ही त्या आमच्या वस्तीतली मराठी माणसं सुरुवातीपासून आहेत. सध्या आता रिसेलच्या माध्यमातून काही त्याच्यामध्ये थोडं स्थित्यंतर नक्कीच झालेलं असेल. तर आता विषय जो असा आहे की आता नागरी निवारा परिषदेचं उदाहरण समोर ठेवून भविष्यामध्ये कशा प्रकारे पुढे काही प्रकल्प चालू करता येतील का, तर ह्याचाच एक भाग म्हणून जवळपास 2007 साली बृहन्मुंबई निवारा अभियान या नावाने आम्ही एक आंदोलन हातामध्ये घेतलं होतं. पण तेव्हा सुद्धा ULC कायदा हाच त्याचा आधार होता. पण तेव्हा सुद्धा ULC कायद्याखाली शासनाने किती जमिनी घेतल्या आहेत आणि त्या जमिनींचं काय केलं पुढे, किंवा शासनाला किती जमिनी उपलब्ध होऊ शकतील आणि त्या उपलब्ध जमिनी शासन ताब्यात का घेत नाहीये, ह्या 2 प्रश्नांच्या आधारे आम्ही ते बृहन्मुंबई निवारा अभियानचं आंदोलन चालवलं होतं. मगाशी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे शासन जमिनी ताब्यात ULC ऍक्ट खाली घेऊ शकत होतं. त्याच्यासाठी ज्या नोटिसा वगैरे काढायला लागायच्या त्या संदर्भात एक कोर्टामध्ये केस सामंत साहेबांनी आमचे जे अध्यक्ष होते त्यांनी केलेली होती आणि त्याचा निकाल असा होता की जवळपास 1200 एकर जमीन शासनाला उपलब्ध होऊ शकत होती ULC कायद्याअंतर्गत, पण ते शासन ती जमीन ताब्यात घेत नव्हतं. त्याच्यामुळे कोर्टाची ऑर्डर तेव्हा अशी झाली होती की शासनाने ही जमीन 1200 एकर जी आहे जी शासन घेऊ शकतं ताब्यामध्ये ती लवकरात लवकर घ्यावी. मात्र ती जमीन शासनाने ताब्यात न घेतल्यामुळे आम्ही आंदोलन चालू केलं. त्याला प्रचंड प्रतिसाद लाभला. ज्या पद्धतीने नागरी निवारा परिषदेचं आंदोलन होतं त्याच धर्तीवर आम्ही हे आंदोलन चालवलेलं होतं. आम्ही सोसायट्या स्थापन केल्या. जवळपास 1 लाख लोकांनी त्याच्यावर तेव्हा फॉर्म भरलेले होते आणि एक 10-12 हजार सोसायट्या तेव्हा स्थापन झालेल्या होत्या. मोस्ट ऑफ द ज्या सोसायट्या होत्या त्याच्यामध्ये ऑफकोर्स मराठी माणसांचा भरणा होता. तर तेव्हाही आमची हीच भूमिका होती की या सोसायट्यांच्या द्वारे जी ULC खाली जमीन उपलब्ध होईल ती या सोसायट्याने शासनाला द्यावी आणि मग त्या सोसायट्या स्वतः त्यांना परवडतील अशी घरं त्या जमिनीवर बांधतील.
मात्र जेव्हा शासनाला कळलं की हे आंदोलन फार मोठ्या प्रमाणावर आता त्याचा जम बसलेला आहे आणि जम बसतोय आणि ही मागणी अतिशय जोराने त्यांच्या पुढे येते, तेव्हा शासनाने हा कायदाच रद्द करून टाकला. म्हणजे 2008 साली शासनाने हा ULC ऍक्ट रद्द केला. त्याच्यामुळे जे काही पूर्वीच्या काळी एक आपण असं म्हणूया एक उपाय शासनाकडे होता की जमीनदारांकडची जमीन ताब्यात घेऊन ती सार्वजनिक प्रयोजनासाठी वापरावी, ती पर्टिक्युलर सोय जी आहे ती मुभा शासनाकडे होती, ती पूर्णपणे समाप्त झाली. त्याच्यानंतर पण आम्ही तो जो काही शासनाचा निर्णय होता तो आम्ही चॅलेंज केला, परंतु त्याच्यात यश आलं नाही. हायकोर्टात पण यश आलं नाही आम्हाला आणि सुप्रीम कोर्टात पण यश आलं नाही. त्याच्यामुळे बृहन्मुंबई निवारा अभियानचं जे आंदोलन होतं ते आम्हाला समाप्त करावं लागलं. तर नागरी निवारा परिषदेचा हा दुसरा टप्पा जो आहे तो मी तुमच्यासमोर कथन केला की ज्याच्यामध्ये परत एकदा फार मोठ्या प्रमाणावर नागरी निवारा परिषदेने प्रयत्न केला होता की शासनाकडून ह्याच पद्धतीने जमीन मिळवायची सवलतीच्या दराने आणि त्याच्यावरती आपल्याला काही उभारणी करता येईल का करायची. तर आजची परिस्थिती आता जर पुन्हाच ह्याचप्रमाणे नागरी निवारा परिषदेची जर उभारणी करायची असेल तर मी थोडा आपल्याला त्याची आर्थिक बाजू थोडी सांगू इच्छितो की आर्थिक बाजू कशी असेल. आज नागरी निवारा परिषद, जेव्हा नागरी निवारा परिषदेला शासनाने जमीन दिली होती ती 25 रुपये स्क्वेअर मीटर या दराने दिली होती 1976च्या. आज नागरी निवारा परिषदेमध्ये जो जमिनीचा RR रेट आहे तो जवळपास 40,000 रुपये स्क्वेअर मीटरचा आहे. म्हणजे एक नक्की की ज्या पद्धतीने शासनाने केवळ 25 रुपये स्क्वेअर मीटरनी जमीन आम्हाला दिली होती तशी जमीन आज शासन उपलब्ध करू शकणार नाही. परंतु आपण असं पकडूया 40,000 रुपये स्क्वेअर मीटर याचा अर्थ जवळपास 4,000 रुपये स्क्वेअर फुटाचा दर झाला. तर 4,000 स्क्वेअर फुटाचा दर झाला तर आपण असा एक मी गणित छोटासा मांडण्याचा प्रयत्न करतोय की कशा स्वरूपाचं आर्थिक गणित आज निर्माण होऊ शकतं ते आपल्याला फक्त आपल्या पुढे त्याची मांडणी करतोय की जर का हा 4,000 स्क्वेअर फुटाचा जमिनीचा दर आहे त्याच्याऐवजी शासनाने 25% रक्कम घेतली तर तो 1,000 रुपये चौरस फूट असा दर शासन घेऊ शकलं किंवा शासनाने तयारी दाखवली की तिकडच्याच आजूबाजूच्या मी ज्याला म्हणतात एक हायपोथेटिकल सिच्युएशन ज्याला आपण म्हणतो जशी मी आपल्या समोर ठेवतोय, एक 1,000 रुपये चौरस फुटाची जमीन होऊ शकते. त्याच्यावर बांधकामाचा खर्च आपण 4,000 रुपये स्क्वेअर फूट घेऊया, एकचा FSI पकडूया, प्रीमियम वगैरे कुठले जायचे नाही तसं पकडूया. एक साधा बांधकामाचा खर्च ऍक्च्युली 2,500-3,000 व्हायला पाहिजे, 3-3.5 पण एक कन्सिडरिंग ज्याला आपण म्हणतो काही कंटिन्जन्सी वगैरे पकडून 4,000चा घेऊया. म्हणजे 5,000 स्क्वेअर फूट या खर्चाने आपण घर आजही बांधू शकतो. जर 350 स्क्वेअर फुटाचं घर आपल्याला बांधायचं असेल तर त्याचा खर्च येईल 7.5 लाख रुपये. जर 7.5 लाख रुपये जर 350 स्क्वेअर फुटाचं घर आपण बांधू शकत आहोत तिकडे तर ते कोण घेऊ शकतं किंवा त्याच्यामध्ये कोण स्वतःची आपण म्हणून इन्व्हेस्ट करू शकतो किंवा ते घर घेण्यासाठी कोण कोण पुढे येऊ शकतो. तर आज 7.5 लाख रुपयासाठी जर आपण बँकेकडे कर्ज घ्यायला गेलो तर साधारण ते 20 ते 25% रक्कम मार्जिन म्हणून ठेवायला लागते. म्हणजे स्वतःच्या खिशातली रक्कम तिथे भरावी लागते. म्हणजे त्यातले साधारणतः 4.5 लाख रुपये जी व्यक्ती अशा एका कॉपरेटिव्ह सोसायटीची सभासद असेल ज्यांना शासनाने ही जमीन दिलेली असेल तर त्यातले 4.5 लाख रुपये ते स्वतः भरतील. मग त्यांना साधारणतः 13 लाख रुपये त्या व्यक्तीला बँकेकडनं कर्ज घ्यायला लागेल. 13 लाख रुपये जर बँकेकडनं कर्ज घ्यायचं असेल तर आजच्या दिवशी 20 वर्षासाठी 8% इंटरेस्टनी त्यांना जर ते कर्ज घ्यायचं असेल तर 11,000 रुपयाचा प्रीमियम पडतो किंवा EMI, त्याला EMI म्हणतो आपण. तो 11,000 रुपयाचा EMI पडतो. तो 11,000 रुपयाचा EMI जो भरू शकतो तो कोण भरू शकतो? तो ज्याचं 30,000 रुपये उत्पन्न आहे. ज्याचं 30,000 रुपये उत्पन्न आहे तो 11,000 रुपयाचा प्रीमियम भरू शकतो. म्हणजे हे गणित आपल्याला काय दर्शवतं? हे गणित आपल्याला साधी गोष्ट अशी दर्शवतं की आजही गोरेगाव सारख्या ठिकाणी म्हणजे नागरी निवारा परिषदेच्या सारख्या ठिकाणी जर शासनाने 1,000 रुपये स्क्वेअर फूट घेऊन जमीन दिली तर तिथेही ज्याचं मासिक उत्पन्न म्हणजे ज्याच्या कुटुंबाचं मासिक उत्पन्न 30,000 आहे अशी व्यक्ती स्वतःच्या एकत्र येऊन आपण त्याला स्वयंनिर्माण म्हणू किंवा दुसरी एखादी स्वयंविकास म्हणू तर अशी सर्व मंडळी एकत्र येऊन आजही घर मुंबईमध्ये स्वतःचं बांधू शकतात. आपण नागरी निवारामध्ये 200 स्क्वेअर फुटाची जवळपास 600 घरं आहेत आणि 5,500 घरंही 350 स्क्वेअर फूट.
जर आपण थोडं ह्या 200 स्क्वेअर फुटाच्या घरांचा पण विचार केला, ज्याला आपण म्हणूया EWS क्लास किंवा LIG, आपण जे वेगवेगळे टप्पे आपले आहेत की आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, मग LIGचा घटक म्हणजे लो इन्कम ग्रुप, त्याच्यानंतर मिडल इन्कम ग्रुप, मग हायर इन्कम ग्रुप, असे वेगवेगळे जे ग्रुप्स आहेत. तर आपण 200 स्क्वेअर फुटाचा जर बांधायचं म्हटलं तिकडे, तर तिथेही आपण 200 स्क्वेअर फूट गुणिले 5,000 रुपये खर्च आला, म्हणजे 10 लाखाला ते घर बांधून तयार होतं. मगाचा जो फॉर्म्युला जर आपण वापरला तर 10 लाखापैकी 2.5 लाख रुपये मार्जिनचे जातील, 7.5 लाख रुपये जे आहेत ते त्याला बँकेतून लोन मिळू शकतं. तर 7.5 लाख रुपयावरती 6,500 रुपयाचा प्रीमियम भरावा लागेल EMI 20 वर्षासाठी. मग 6,500चा जर EMI भरायचा असेल तर त्यांचं जे मासिक उत्पन्न आहे ते साधारणतः 18,000 ते 19,000च्या दरम्यान असलं पाहिजे. म्हणजे पुन्हा काय दिसतं आपल्याला की 200 स्क्वेअर फुटाचं घर, जे आज आम्ही 600 घरं जशी बांधली आणि ज्याच्यामध्ये आपण जसं म्हटलं तसं LIG किंवा त्या टप्प्याचे कोणी अतिशय चांगल्या पद्धतीने राहू शकतात. हे 200 स्क्वेअर फुटाचं घर ज्याचं मासिक उत्पन्न कौटुंबिक उत्पन्न 18,000 आहे, अशा लोकांना आजही सोसायटी स्थापन करून दिल्यावरती, जसं पूर्वीच्या काळी म्हाडा होतं, म्हाडा पण लॉटरी सिस्टीममध्ये ABCD अशा पद्धतीची जमिनी द्यायचे. मग कशी म्हणून जर तुमचं कदाचित ह्याच पद्धतीचं असावं की मग ती लोकच सर्व एकत्र यायची आणि ती स्वतःचं घर बांधायची. तर अशा पद्धतीने आजही म्हाडाने जरी, म्हणजे आज ही म्हाडाची जमीन नाही आहे तिकडे, पण अशाच पद्धतीचं जे मगाशी मी म्हटलं आजही ते धोरण अस्तित्वात आहे. सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठीचं धोरण आजही अस्तित्वात आहे. त्याच्यामध्ये कितीही नंबरचे 10हून अधिक असे कितीही लोक एकत्र येऊ शकतात आणि त्यांना सरकारने जर अशा पद्धतीचे तुकडे पाडून जमिनी अलॉट केल्या आणि एक रिझनेबल आपण ज्याला म्हणतो किंमत जमिनीची त्यांच्याकडनं घेतली, तर आजही हे शक्य आहे. म्हणजे 18,000 आणि 30,000चं इन्कम जे आहे ते खूप जणांना परवडू शकतं. अगदीच आपण कॅटेगरायझेशन त्याचं करायचं झालं तर आम्ही जेव्हा बृहन्मुंबई निवारा अभियान चालू केलं किंवा इतर सामंत साहेबांनी आम्ही आपल्याला जेव्हा लोकांना भेटलो, त्याच्यामध्ये जे सरकारी कर्मचारी असतात, किंवा शिक्षक असतील, पोलीस वर्ग असतील, किंवा आपण असं म्हणूया एज्युकेशन, आपलं आरोग्य म्हणजे हेल्थचं जे आपलं आहे, हॉस्पिटलमधले नर्सेस असतील, वॉर्डबॉयज असतील किंवा सफाई कामगार असतील, या सगळ्यांना आज जर मी सरकारी कर्मचाऱ्यांचाच वर्ग जरी आपण घेतला तरी 30,000च्या या रेंजमध्ये प्रत्येकाचं मासिक उत्पन्न नक्कीच असतं. म्हणजे शासनाने जरी ठरवलं तरी त्यांनी सुद्धा कॅटेगरायझेशन करून सुद्धा त्यांना ह्या पद्धतीच्या संस्था किंवा या पद्धतीने मराठी माणूस असेल, म्हणजे आज आपण मराठी माणसाबद्दल बोलतो, तर अशा पद्धतीने मराठी माणसं सुद्धा एकत्र येऊन संस्था स्थापन करू शकतात. फक्त शासनाचं जे धोरणात्मक निर्णय ज्याला म्हणतो आपण, ते परत एकदा जी ऑलरेडी धोरणात्मक निर्णय घेतलेले आहेत त्याची अंमलबजावणी जी आहे ती शासनाने जर केली तर आजही नागरी निवारा परिषदेसारखा प्रकल्प नक्कीच निर्माण होऊ शकतो. आता त्याचा जो मीडियम असतो, कुणी उभारणी करायची, त्याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे आपण विचार करू शकतो. जसं काही पॅनल्स असू शकतात. आज नागरी निवारा ट्रस्ट आहे, नागरी निवारा ट्रस्टच्या माध्यमातून आज गेली 1985 साली ट्रस्ट स्थापन झालं आणि आज जवळजवळ आता 45 वर्षाचा काळ झाला की आज ट्रस्टी तिथे काम करत आहेत. आणि त्याच हा एक भाग झाला. दुसरा काही पॅनल्स असू शकतात, ज्याच्यामध्ये आर्किटेक्ट्स असू शकतात, ज्याच्यामध्ये काही कॉन्ट्रॅक्टर्स असू शकतात. तर अशा पॅनल्सच्या माध्यमातून सुद्धा अशा पॅनल्सची मदत घेऊन सुद्धा की या पद्धतीने विकास आजही मुंबईत होऊ शकतो, अगदी मराठी माणसासाठी सुद्धा होऊ शकतो. तर इतकंच बोलून मी आता थांबवतो की आणि थोडा आपल्या पुढे माझ्या मांडणीचा उद्देश हाच आहे की आजही नागरी निवारा परिषदेसारखा प्रकल्प नक्कीच उभा राहू शकतो. त्याच्यासाठी जी धोरणात्मक निर्णय शासनाला घ्यायची आवश्यकता आहे किंवा परत एकदा ज्या पद्धतीने पूर्वी म्हाडा जमिनीचं वाटप करायचं ABCD पद्धतीने, त्या पद्धतीचं केलं तर आजही अशा पद्धतीचं छोट्या प्रमाणात का होईना, छोटे समूह घटक का होईना, ते स्वतःचा परवडणारी घरं स्वतःला उभारू शकतात असा मला विश्वास वाटतो. धन्यवाद.